आज आम्ही आपल्यासाठी एक असं तंत्रज्ञान घेऊन आलोय ज्यामुळे तुमचं पशुपालनाचं गणित कायमचं बदलून जाणार आहे। कारण या तंत्रज्ञानामुळे तुम्हाला सतावणारा ओल्या चाऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे। हे असं तंत्रज्ञान आहे जे शेत जमिनीशिवाय विना माती अगदी तुमच्या अंगणात, घराच्या कोपऱ्यात किंवा छोट्याशा रिकाम्या जागेत देखील ओला चारा तयार करून देईल आणि तेही फक्त 8 दिवसात। ऐकून आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे आणि हो, या तंत्रज्ञानाचा असंख्य शेतकऱ्यांनी फायदाही घेतलाय। चला तर हे तंत्रज्ञान नक्की काय आहे, ते कसं काम करतं, हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। हायड्रोपोनिक चारा तंत्रज्ञान म्हणजेच मातीविना तयार केला जाणारा चारा, जो कमीत कमी पाण्यात आणि कमीत कमी जागेत तयार करता येतो। तसंच हा चारा तयार करण्यासाठी महिनोन्महिने वाट पाहावी लागत नाही, तर अवघ्या 8 दिवसात हा चारा जनावरांना खाण्यासाठी तयार होतो। त्यामुळेच हायड्रोपोनिक चारा तंत्रज्ञान पशुपालक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे। हा चारा 8व्या दिवशी तुम्ही गुरांना टाकायला घेऊ शकताय। मग ही अशी सायकल कंटिन्यू हळूहळू चालू केली तर जवळपास आमच्या 40 गाया दुधांच्या आहेत, तर त्या 40 गायांना रोजचा 5 किलो दरम्यान एका गाईला वला चारा टाकत चालू राहते ही सायकल। तर या हिरव्या चाऱ्याचं असं वैशिष्ट्य आहे की उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात सुद्धा हे करू शकतोय आणि बिना त्रासाचं काम आहे, त्रास जास्त नाही। यासाठी वल्ली चिकातली मका आहे, ह्या प्रकारे ही हायड्रोपोनिक्स तयार होते। आताच या पशुपालक शेतकऱ्यांना सांगितल्याप्रमाणे अवघ्या 8 दिवसात हा चारा तयार होतो आणि ही सायकल वर्षाचे 12 महिने सुरू ठेवता येते। सध्या या पशुपालकाकडे दुधाच्या 40 गायी आहेत। या गायींना दररोज प्रत्येकी 5 किलो ओला चारा हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार करून खाऊ घातला जातो। हायड्रोपोनिक चारा तयार करण्याची ही पद्धत देखील अगदी सोपी आणि कुणालाही समजेल अशी आहे। ह्यो 8 दिवसाचा चारा तयार झालेला ट्रे, तर पहिल्या दिवशी आम्ही मका पाण्यात भिजत घालतोय आणि ते दुसऱ्या दिवशी बारदानावाला करून त्याच्यात ती टाकून त्याच्यावर झाकून 1 दिवस ठेवल्या जातोय। परत तो ट्रे मध्ये टाकून तो सेटअपला लावून ठेवतोय आणि मग तो एक 8व्या दिवशी या प्रकारे लादी बनते त्याची आणि मग तो गुरांना घातल्या जातोय। सेटअपला लावून ठेवला की तो 1 तासानं जवळपास स्प्रिंकलर आहे, ते स्प्रिंकलर पाणी मारल्या जाते, म्हणजे काही त्रास नाही। स्प्रिंकलरनं पाणी मारून तो चारा मानानं परत हळूहळू 8व्या दिवसापर्यंत ही लादी तयार होते। या पशुपालकाच्या अनुभवानुसार सुरुवातीला ते हायड्रोपोनिक चाऱ्याची तयार झालेली लादी जशीच्या तशी जनावरांना खायला घालत असत, परंतु त्यामुळे चारा वाया जात असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। त्यामुळे त्यांनी कडबा कुट्टी मशीनवर हायड्रोपोनिक चारा कट करून तो जनावरांना खाऊ घालण्यास सुरुवात केली। त्यामुळे वाया जाणाऱ्या चाऱ्याचं प्रमाण कमी झालं। जनावरांचं दूध वाढण्यास, दुधाचं फॅट आणि SNF वाढण्यास मदत झाली। सोबतच जनावरांचं आरोग्यही सुधारल्याचं त्यांचं म्हणणं आहे। 8 दिवसाचा बाहेर काढून 2 तास सुकवल्या जातोय आणि सुकवून नंतर तो कटर करून टाकला, म्हणजे हे जे धान्य आहे ह्याच्यामध्ये खालीवर पाना होऊन मिक्स होऊन एकदम चिक्क तयार झाल्यासारखा होतोय त्याचा, आणि तो गुरांना 1 नंबर मान पडतोय आणि दुधाला वाढ होते। गेल्या 8 वर्षापासून हायड्रोपोनिक चारा निर्मिती क्षेत्रात कार्यरत असलेल्या जगदंब हायड्रोपोनिक यांनी पशुपालकांची ओल्या चाऱ्याची समस्या ध्यानात घेऊन ज्या शेतकऱ्यांना पशुपालन करायचं आहे परंतु चारा पिकासाठी जमीन उपलब्ध नाही, दुष्काळी भाग आहे, उन्हाळ्यासोबत पावसाळ्यात ओल्या चाऱ्याची समस्या निर्माण होत आहे, अशा सर्वांसाठी कमीत कमी जागेत, कमी खर्चात आणि घरच्या घरी हायड्रोपोनिक चारा कसा तयार करता येईल यावर लक्ष केंद्रित केलं आहे। त्यासाठी त्यांनी योग्य पद्धतीचे आणि दीर्घकाळ टिकणारे हायड्रोपोनिक चाऱ्याचे सेटअप पशुपालकांना तयार करून दिले आहेत। त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरातील पशुपालकांची ओल्या चाऱ्याची समस्या सुटण्यास मदत होऊ लागली आहे। आपण गेले 8 वर्षापासून हायड्रोपोनिक चारा यंत्रणा यावर काम करत आहोत। दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन यासाठी हिरव्या चाऱ्याचा वारंवार प्रश्न उद्भवतो। शेतीपूरक व्यवसाय करत असताना लोकांना सर्वात पहिला प्रश्न जाणवतो की आपण हिरव्या चाऱ्यासाठी काय केलं पाहिजे। शेतजमिनी आजकाल कमी होत चाललेल्या आहेत, मग लोक शेतीपूरक व्यवसायाकडे वळणं थोडं थांबत आहेत। पण जर आपण अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आणि नियोजन केलं तर आपण चांगल्या प्रकारे शेतीपूरक व्यवसाय करू शकतो। याचं एक जिवंत उदाहरण या ठिकाणी आपण एक 50 गायींचा सेटअप आहे, त्या ठिकाणी हिरवा चाऱ्याचा खूप प्रश्न उद्भवत होता, तर आपण हायड्रोपोनिक चारा यंत्रणा बसवून त्या ठिकाणचा तो खूप चांगल्या प्रकारे प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे। गेले 3-4 वर्ष हा सेटअप चालू होता गायींचा। या ठिकाणी प्रत्येक उन्हाळ्याला
आणि जास्त पावसाळ्याला यांनाच प्रश्न असायचा की उन्हाळा पडला की चारा आणायची धावपळ, पावसाळा पडला की चिखलाची अडचण किंवा लेबरचा प्रॉब्लेम. यावर यांनी सोल्युशन हायड्रोपोनिक बघितलं. आपण त्यांना रिझल्ट दिला. त्यानंतर असा फायदा जाणवला आहे की त्यांना लेबर कमी असेल, पाऊस खूप असेल, उन्हाळा खूप जास्त जाणवला तरीही हिरव्या चाऱ्यासाठी त्यांना बाहेर जावं लागत नाही आहे. कमी जागेमध्ये, कमी दिवसामध्ये, कमी पाण्यामध्ये आणि सर्वात महत्त्वाचं कमी लेबरमध्ये प्रोटीन विटॅमिनयुक्त हिरवा चारा उपलब्ध होतोय. हा आपण या ठिकाणी सिद्ध केलेला आहे. यानंतर आज त्याच धर्तीवर 200 किलोपासून आपण 500 किलो चाललेलो आहे. हायड्रोपोनिक चारा उगवणीस घातल्यानंतर 1 किलो मका बियांपासून जवळपास 8 ते 10 किलो पर्यंत ओल्या चाऱ्याचं उत्पादन मिळतं. त्याचबरोबर यामध्ये कोवळा, लुसलुशीत ओला पाला, उगवलेलं मकाबी आणि पांढरी मुळं असे पोषण मूल्यांनी समृद्ध घटक जनावरांना खायला मिळतात. गुरांना कच्चा अन्न, कच्ची मका खाऊ देणं किंवा गहू खाऊ देणं यापेक्षा त्याच गव्हाला, त्याच मक्याला आपण मोड आणतो. मोड आणल्यानंतर अशा प्रकारे आपण त्याला ट्रेमध्ये ठेवतो की जेणेकरून त्याला थोडे मोड येतात. मोड आल्यानंतर त्यामध्ये कसकपणा आणि रुचकता वाढते. रुचकरपणा वाढल्यामुळे प्रोटीन, विटॅमिनचं प्रमाण वाढलं जातं आणि साधारणतः 7 ते 8 दिवसामध्ये अशा प्रकारे हा चारा बनतो आहे. यामध्ये आपण पाहायला गेलं तर मुळांची संख्या वाढली जाते, त्यानंतर ही बी राहते, रुजलेलं बी जाते आणि हिरवा चारा. म्हणजे एका वेळेस आपल्याला 3 गोष्टी मिळतात आहे की जी मुळांची संख्या वाढल्यामुळे प्रोटीन, विटॅमिनचं प्रमाण जास्त राहतं आहे, हिरवा चारा उपलब्ध राहिल्यामुळे हिरवा चाऱ्याचा प्रश्न कमी होतोय आणि मका ज्यातला चिकाचं प्रमाण मिळाल्यामुळे दुधाला, फॅटला फायदा होतोय. आता आपण हायड्रोपोनिक चाऱ्यातील मुख्य पोषक घटक आणि त्यांच्या फायद्याविषयी ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया. हायड्रोपोनिक चाऱ्यात प्रथिनांचं प्रमाण 12 ते 16% असून यामुळे जनावरांचे स्नायू बळकट होण्यास, दुधाचं उत्पादन वाढवण्यास मदत होते. ऊर्जा अर्थात डायजेस्टेबल एनर्जीचं प्रमाण 2.5 ते 3 मेगा कॅलरी प्रति किलोग्रॅम मिळतं. त्यामुळे जनावरांची कार्यक्षमता सुधारण्यास तसंच त्यांची हालचाल आणि चपळपणा टिकवून ठेवण्यास मदत होते. हायड्रोपोनिक चाऱ्यात कच्चे तंतू अर्थात कर्ड फायबरचं प्रमाण 10 ते 15% असतं. त्यामुळे जनावरांची पचनक्रिया सुधारते तसंच त्यांचं स्वास्थ्य चांगलं राहण्यास देखील मदत होते. या चाऱ्यात कॅल्शियमचं प्रमाण 0.4 ते 0.8% असतं. यामुळे जनावरांची हाडं मजबूत होतात, दातांचं आरोग्य सुधारतं. साहजिकच दूध उत्पादनात चांगली वाढ होते. हायड्रोपोनिक चाऱ्यात फॉस्फरसचं प्रमाण 0.3 ते 0.6% आढळतं. त्यामुळे जनावरांची पचनक्रिया सुधारते, जनावरांची प्रजनन क्षमता सुधारते. परिणामी भाकड काळ कमी होऊन दूध व्यवसाय फायदेशीर ठरण्यास मदत होते. हायड्रोपोनिक चाऱ्यात आयर्न, झिंक, मॅग्नेशियम यांचं प्रमाण कमी मात्रेत आढळतं. त्यामुळे जनावरांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, त्वचा आणि केसांचं आरोग्य सुधारतं. त्याचबरोबर या चाऱ्यातून ए विटॅमिन, बी विटॅमिन, सी विटॅमिन आणि डी विटॅमिन देखील जनावरांना उपलब्ध होत असल्यानं नैसर्गिक स्वरूपातील दृष्टीदोष निर्माण होत नाही, त्याला प्रतिबंध होतो. एकूणच हायड्रोपोनिक चारा हा केवळ ओल्या चाऱ्याला पर्याय नाही, तर तो एक संपूर्ण पोषण मूल्यांनी भरलेला आहार आहे. त्यामुळेच आज जगभरात आणि आता महाराष्ट्रातही हायड्रोपोनिक चाऱ्याची मागणी दिवसेंदिवस झपाट्यानं वाढत आहे. पशुपालकांनो, तुम्हालाही जर अशा पद्धतीनं हायड्रोपोनिक चारा निर्मिती करायची असेल तर जगदंब हायड्रोपोनिक्स यांच्याशी 95 61 62 1500 या क्रमांकावर अवश्य संपर्क साधा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.